चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगानं सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता त्याला उत्तर देतील। सभापती महोदय, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी झालेले सदस्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, प्रवीण दरेकरजी, प्रसाद लाड, अभिजित वंजारी, मनीषा कायंदे, शशिकांत शिंदे, शिवाजीराव गर्जे, अनिल परब, परिणय फुके, अरुण लाड, श्रीमती चित्राताई वाघ, सतेज पाटील, हेमंत पाटील, एकनाथराव खडसे, अमित गोरखे, सचिन अहिर, अमोल मिटकरी, राजेश राठोड, सुनील शिंदे, सुधाकर आडबाले, निरंजन डावखरे आणि इतरही काही सदस्यांनी आपले अभिभाषणावर चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय। सभापती महोदय, यंदाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर मी या ठिकाणी सभागृहातल्या सदस्यांच्या प्रश्नांवर आणि अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे। सभापती महोदय, ऐतिहासिक मॅन्डेट घेऊन पुन्हा सत्तेत आलेल्या आमच्या महायुती सरकारचं हे पहिलंच बजेट अधिवेशन आहे। राज्यपाल महोदयने आपल्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं जे सुस्पष्ट चित्र मांडलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण राज्यपालांनी जे विकासाचं चित्र मांडलं त्या चित्रामध्ये रंग भरणे महायुतीच्या गेल्या टर्म मध्ये मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा आमच्या टीमने ते केलं याचं मला समाधान आहे। चर्चेत उपस्थित झालेल्या सर्व विषयांवर मी उत्तर या ठिकाणी देतोय। यातील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, टोल, विदेशी गुंतवणूक अशा अनेक विषयात मी आणि मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे। पण काही लोकांना अजूनही समजलेलं आहे, पण त्याला म्हणतो आपण कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे, किंवा समजून घ्यायचंच नाही असं ठरवल्यानंतर त्याला काय पर्याय नसतो। गेले 3 वर्ष उद्योग राज्याबाहेर गेले, यावर विरोधी पक्षाची कॅसेट गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अडकलेली आहे आणि खोटं नॅरेटिव्ह जे लोकसभेत पसरवलं ते लोकांनी विधानसभेच्या खोटं नॅरेटिव्ह फेकून दिलं आणि खऱ्या अर्थाने याचा बोध तरी विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुतीच्या नव्या सरकारची दमदार सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंबही आपल्याला उमटलेलं दिसेल। आता दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने या महायुती सरकारला पुढचं कामकाज करायचं आहे, कारण शेवटी जे लँडस्लाइड मॅन्डेट मिळालेलं आहे त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे, आणखी जोमात काम करणं आहे आणि आणखी वेगवान निर्णय घेणं आहे। वास्तविक गेलं वर्ष आपल्या सर्वांसाठीच धकाधकीचं गेलं। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यामध्ये आल्या। महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळात ऐतिहासिक अशी विकास कामं केली आणि कल्याणकारी योजनाही आपण केल्या। त्या विकास कामांची जंत्री मी काही तर वाचत नाही, कारण त्याला फार वेळ लागेल, कारण आम्ही निर्णय एवढे घेतलेत की लोकाभिमुख निर्णय, रखडलेले प्रकल्प, त्याला दिलेली चालना, त्याचबरोबर कल्याणकारी योजना, या सर्व विकास कामांच्या जोरावर लोकांनी, जनतेने आम्हाला भरघोस मताने लँडस्लाइड विक्ट्री दिली। 232 सदस्य महायुतीचे निवडून आले। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी विक्ट्री म्हणजे एवढा यश, एवढं जोरदार विजय या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे। महायुतीच्या सरकारच्या परफॉर्मन्सवर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय। आम्ही केलं काम निर्विवाद
म्हणूनच जनतेने दिला आम्हाला आशीर्वाद. खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर वावगं टाकणार भाई, बरोबर आहे ना? हाय ते खरं आहे ना, मान्य केलं पाहिजे ना. आठवले कधी कधी आठवायला लागतं. ते मित्र पक्षात आहेत ना, काही गोष्टी तुम्हाला विस्मरणात जातात आणि आम्हाला आठवतात. आणि म्हणून अंबादास आपले खऱ्या अर्थाने तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, पण तुम्हाला लोकांनी नापास केलं आणि म्हणून महायुतीला पास केलं कामाच्या जोरावर. आणि विरोधी पक्ष नेता नेतृत्वाखाली झाले ना, विरोधी पक्ष नेता मिळण्या इतक्या सुद्धा जागा या ठिकाणी मिळाल्यात. काही लोक म्हणत होते आम्ही याव करू त्याव करू, आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाने आम्हाला विरोधात निकाल दिला, त्याचबरोबर EVM वर आरोप केले, EVM घोटाळा झाला. परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती मान्य करणं खऱ्या अर्थाने आवश्यक असतं. आणि त्यासाठी जे जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ, तिकडे आम्हाला न्याय मिळेल. जनतेच्या न्यायालयात देखील जनतेने तोंड कशी पाडलं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून निवडणुका जिंकल्या, सत्ता आली म्हणजे आमचं काम झालं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही बिलकुल नाही आहे. आणि म्हणून उलट जनतेने आम्हाला जे ऐतिहासिक मॅन्डेट दिलं अध्यक्ष सभापती महोदय, त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. नव्या सरकारने पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं. 100 दिवसाचं आढावा सुरू झाला. 100 दिवसामध्ये काय केलं पाहिजे याचा एक अजेंडा फिक्स झाला आणि रोज त्याचा आढावा आपण घेतोय. आणि खऱ्या अर्थाने त्यांना या 100 दिवसात देखील ज्या विविध कार्यालय असतील, विविध विभाग असतील, ते देखील जोमाने कामाला लागलेले आहेत. जी कामं तात्काळ आपण करू शकतो ती 100 दिवसामध्ये लोकांना मिळू लागली आहेत आणि त्याचा देखील समाधान आम्हाला आहे. कारण शासन आपल्या दारी आम्ही प्रयोग केला की पूर्वी काय योजना नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, परंतु लाभ घेणारा माणूस चक्रा मारणं, खेटे मारणं यामुळे तो लाभ सोडून देत होता. म्हणून शासन आपल्या दारी आम्ही परबसाहेब घेऊन गेलो लोकांच्या दारी. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. 5 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला, 5 कोटी लोकांना. आणि म्हणून ही दिशा जी आहे पुढच्या 5 वर्षाच्या विकासाची दिशा आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाला सभागृहाबाहेरचं काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. रोज सकाळी आपण पाहतो, मला वाटलं 2.5 वर्ष आपण केलं, 2.5 वर्षानंतर तरी थांबेल, पण ते रोज चालू आहे. ठीक आहे, विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे. परंतु खरं म्हणजे विधानसभेचं अधिवेशन होतं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या विधानसभेतल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, राज्यातल्या काही धोरणात्मक प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे. आणि वरच्या सभागृहामध्ये तर आपल्याला खूप वाव आहे, खूप संधी आहे बोलण्यासाठी आणि प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी सरकार चर्चा करायला तयार आहे, सरकार सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे, परंतु त्यासाठी विरोधकांनी देखील त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि या सभागृहामध्ये हे सभागृह वरिष्ठ सभागृह आहे, याचा डेकोरम आहे, याचं पावित्र्य आहे, याचं मांगल्य आहे, आणि ते देखील टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकार पूर्णपणे तुमचे जे जे विषय असतील त्याला समर्थपणे उत्तर द्यायला तयार आहे. आणि त्यामुळे या पुढच्या अधिवेशनात देखील आपण आपले विधायक प्रश्न मांडा, जनतेचे प्रश्न मांडा, महाराष्ट्राचे प्रश्न मांडा, आपल्याला उत्तर मिळतील आणि लोकांना न्याय मिळेल. खरं म्हणजे आता विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने दिशाहीन झालेला दिसतोय, गोंधळलेला आहे. त्यांना केवळ आणि केवळ राजकारणच करायचं आहे, राजकारणाच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही, उमजत नाही. आणि म्हणून काल मराठी भाषेच्या मुद्द्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आणि मी पण आज सांगतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी ही भाषा आलीच पाहिजे. ही मराठी ही आपली बोलीभाषा आहे, मराठी आपली मायबोली आहे, ती कुठेही त्यात कुठलीही तडजोड करता कामा नये, होणारही नाही. आणि म्हणून काल मग आपले त्यांनी कोणी म्हणाले भैयाजी जोशी ते म्हटले, नंतर त्यांनी स्टेटमेंटही दिले, त्याचा खुलासाही केला, त्यानंतर देखील राजकारण करायचं. याला म्हणजे जर राजकारणच करायचं तर मग त्याला काय पर्याय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आता या ठिकाणी असं म्हणू शकतो, मराठी माणसं का गेली मुंबईच्या बाहेर, का मुंबईच्या बाहेर फेकले गेली, कुणामुळे गेली,
फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे बोललं जातं, एकच घिसीपिटी कॅसेट चालू होते. परंतु या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जे आता मुंबई गेलेत, मग ते SRA असेल, धोकादायक इमारती असतील, कोण डेव्हलपर आहेत, कुणाशी साठलोट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगतोय की मुंबईकर भाई गेलेला मुंबईतला माणूस पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. खालच्या सभागृहात मी बोललो, अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, हे प्रकल्प रखडलेत, ते प्रकल्प रखडलेत. हे सर्व रखडलेले प्रकल्प सरकार म्हणून या विविध संस्था आहेत, SRA आहे, म्हाडा आहे, त्याचबरोबर MMRD आहे, सिडको आहे, MSRDC आहे, MIDC आहे, त्याचबरोबर अनेक ज्या संस्था आहेत त्यांनी मिळून एकत्रपणे टेकओव्हर करण्याचं ठरलेलं आहे. आपण एक सुरू केले 17,000 लोकांची चेंबूरला, कुठलं रमाबाई नगर, आणि त्यांना परब साहेब 25 वर्ष भाडं नव्हतं मिळालं. मी स्वतः गेलो तिथं, 65 कोटी रुपये भाडं त्यांना आपण वाटलं. आणि म्हणून मुंबईतला आमचा उद्देश असा आहे की रखडलेले जे SRAचे प्रकल्प, रखडलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हा शासनाच्या संस्थांच्या माध्यमातून, आणि जे डेव्हलपर चांगलं काम करणारे, ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी करावं. परंतु वेळेमध्ये हे सर्व झाले पाहिजे आणि मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे, हे आमचं धोरण आणि ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून गिरणी कामगार पण येतो मी त्याच्यावर. आणि त्यामुळे मराठी बरोबर कुठली तडजोड होणार नाही. माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, या मराठीला 7 समुद्रापडे पार नेण्याचा निर्धार केला आणि गेली देखील 7 समुद्रापार. आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न होता, आपल्या सगळ्यांचाच प्रश्न होता. हा मराठी अस्मितेचा आहे, मराठी आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून काही लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणुकीपुरतं मराठी आणि मराठी भाषा ही आपल्याला त्याचा उल्लेख करता कामा नये. मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मराठी आहे, आपल्या नसानसामध्ये मराठी आहे. मराठीचं प्रेम दाखवायचं आणि वेगळंच काहीतरी करायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या ST बसच्या चालक वाहकांना तिथल्या गुंडांकडून मारहाणीची घटना घडली, अतिशय दुर्दैवी प्रकार झाला. आम्ही देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे. निवडणुकीच्या वेळी याच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काही जण महाराष्ट्रात घेऊन आले होते, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्या पानवर जाहिराती दिल्या होत्या. त्यांचा कारभार किती ग्रेट आहे कर्नाटकचा हे सांगितलं गेलं. आता त्यांना फोन केला पाहिजे ज्यांनी त्यांना घेऊन आले, का आमच्या मराठी माणसांवर तिकडे अन्याय करताय, थांबवा अन्याय. हे देखील जबाबदारी या आपल्या लोकांची आहे, त्यांनी देखील ती पार पाडली पाहिजे. आणि म्हणून मराठी माणसाची होत असलेली गळचेपी थांबवायला सांगितली पाहिजे. सीमा भागातल्या बांधवांना आपण शासन म्हणून काय काय करतो, नेहमी आपण त्यांच्या मागे उभे राहिलेलो आहे. एक मताने आपण ठराव केलेला आहे. आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी त्या सीमा भागातल्या हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्ती वेतन आपण चालू केलं, सीमा भागातल्या संस्थांना अर्थसहाय्य चालू केलं, सीमा भागातल्या लोकांना जन आरोग्य योजना सुरू केल्या, शैक्षणिक सवलती आपण दिल्या, त्यांच्या शिक्षण संस्थांना आपण अनुदान देण्याचा निर्णय घेतला, घर मिळण्यासाठी पात्रता असेल अशा लोकांना देखील सवलती दिल्या. कायदेशीर मार्गाने आपण सीमा प्रश्न सोडवणार आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राची ठामपणे बाजू मांडण्यासाठी अनेक नामांकित वकील देखील आपण उभे केलेले आहेत. ती वकिलांची टीम आपली काम करते आहे. आणि बाळासाहेबांच्या दृष्टीने देखील सीमा वाद जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्यासाठी मी आणि देवेंद्रजी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांची देखील भेट घेतली. आणि आता देखील त्याचा पाठपुरावा सुरू आहे. एकीकडे कोर्टामध्ये सुरू आहे, दुसरीकडे प्रशासकीय लेवलला, शासकीय लेवलला देखील काम सुरू आहे. उद्या सभापती महोदय महिला दिन आहे, आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले, त्याची चर्चा देखील आज होणार आहे. आणि म्हणून महिला सशक्तीकरणाचे एक प्रतीक म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला. आमच्या या हिट नाही सुपरहिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला. अनेक लोकांनी त्याचं अनुकरण केलंय, ते पण मिळतील.
आणि आम्ही जे बोललोय ते सगळं करणार आहोत. आणि म्हणून या सुपारी योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला, कोर्टामध्ये गेले, योजनेत खोडा घातला, म्हणाले चुनावी जुमला आहे, पैसे काय मिळणार नाहीत. परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला. आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण, तू काय त्यांना सांगतोय, सावत्र भावांना. आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा होत नाही. आमच्यावर आरोप सुरूच आहेत. लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या, त्यांनी 2100 रुपये कधी देणार, त्यांची नावं का वगळताय. एक लक्षात ठेवा सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत. पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही, एवढी आपण खात्री बाळगा. योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे. आता 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय. आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही जे बोललो ते बोललो. आता आर्थिक तजवीज जी आहे, तरतूद जी आहे, काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल. आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत, विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत, कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे. हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे. आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना, कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले, डीबीटी. सचिनजी, आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही, आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये. निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल, ही योजना बंद केली. निवडणूक आयोगाने केली असती समजा 1 महिना, परंतु तुम्ही म्हणाले असते योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं, म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले. त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई. काय त्याला द्यायच्या दानत लागते. देना बँक पाहिजे, लेना बँक नाही. असं काय करताय. आणि गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोप नाही, मला बोलू द्या, आरोपांचा देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिट मध्ये आहे. देना बँक नाही, देना बँक जी आहे आता देना बँकेचा तुम्ही जर टर्नओव्हर बघितला, कारण त्यांना द्यायची दानत आहे, खरोखरची देना बँक बोलतोय मी. त्यामुळे तेही आपण तपासून बघा. गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं. काय सारे संबंध नाही, कुणाशी कसलाही संबंध नाही, लागेबांधे नाही, काही कनेक्शन नाही, तरी चाललंय आपलं रोज. काल परवा अमृत योजनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं. अरे ती घटना होती 2000 कधीची 18ची, तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो. आणि का घेतलं, कशाला घेतलं मला माहीतच नाही, परंतु गौप्यस्फोट, शिंदे अडचणीत येणार, मी बघितलं ते. तुम्ही नाही विरोधी पक्षनेते. आणि त्यांच्यानंतर मी खाली गेलो. मी बोललो अरे बाबा माझं काय संबंध नाही, आणि काय तुम्ही माहिती घेतली का ती. त्याने एक चिठ्ठी दिली मी. मग ते गेले तिथे मीडियावर आणि माफी मागितली. एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव मी घेतलंय, पण चुकून घेतलंय, मी ते मागे घेतो म्हणून. कशासाठी हे सगळं करताय, कशासाठी हे चाललंय. आणि फक्त सरकारवरला धारेवर धरायचं, सरकारला बदनाम करायचं आणि TRP आणि व्ह्यूजसाठी हे काम करायचं. हे असं चालतं का. हे असं होत नाही. त्यामुळे आपण काय करतो हे एकदा तपासा. आणि खरं म्हणजे यापुढे असं काम होता का ते ठीक आहे, जे जर चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणा,
पण जे चांगलं सरकार करत असेल त्याला चांगलंही म्हणा शशिकांतजी. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरी सुद्धा सूड भावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही. विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार. सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन रथाची चाकं आहेत, त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही, पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका, एवढं मी सांगतो. आणि म्हणून निदा फाजली यांचा एक शेर आहे, निदा फाजली यांचा एक शेर आहे, उसके दुश्मन है बहुत, लेकिन आदमी जरूर अच्छा होगा. आणि म्हणून उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे. रोज काय संबंध नाही, काय नाही, चाललंय आपलं. काय महायुतीत बेमनाव, याला स्थगिती, त्याला स्थगिती, कोल्ड वॉर, काय काय फेक नडू. मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे, नाराज आहे, हसलो की बाबा हसला. अरे आणि या काय बातम्या होऊ शकतात? अरे या काय बातम्या होऊ शकतात का? आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, मी कधी पातळी सोडून बोलत नाही. कमरेखालच्या वार म्हणजे बिलो द बेल्ट मी कधी टीका करत नाही, माझा तो स्वभाव नाही आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढं लक्षात घ्या, अगर फितरत हमारी सहन करने की नहीं होती, तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती. अरे तुम्ही आरोप करत राहा, हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर देणार. 2.5 वर्ष आम्ही तेच केलं, म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं. बोले अरे ह्याच्या मागे तुम्ही लागलात, आज शेतकऱ्याचा पोरगा आहे, मुख्यमंत्री झालाय, अरे याच्या मागे का लागलेत? पण मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही, कामाने दिलं. अरे मी डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, कधी बघितलं होतं रस्ते धुताना? हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यावर फिरला, डीप क्लीन ड्राईव्ह केलं. ब्रिटिश काळात कधी रस्ते धुतले जात होते, मी स्वतः जायचो, सगळे तिथले लोक यायचे, सोसायटीतले लोक उतरायचे, NGO यायचे, लहान मुलं यायचे, त्यांनी पहिल्यांदाच बघितले नवल. आणि रस्ते साफ झाले तेव्हा पोल्युशन कमी झालं. नाले सफाई बघायला गेलो, का नाले सफाई बघायला जाऊ नये? नाले सफाई गेल्यानंतर लोकांना मी सांगितलं, अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही किती गाळ काढला त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण इथं पाणी तुंबलं तर तुम्हाला नारळ देणार, पाणी नाही तुंबलं तुमचा सत्कार करणार. आणि त्याचा इम्पॅक्ट झाला. म्हणाले हे काय काम मुख्यमंत्र्याचं असतं काय? मग कोणाचं असतं? मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं का? फिरायचं असतं, काम करायचं असतं, लोकांमध्ये जायचं असतं. यासाठी मुख्यमंत्री ग्राउंडवर फिरणारा, फील्डवर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून सहज भेटणारा, ऍक्सेसिबल, अप्रोचेबल, कॉमन मॅन. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन. आता देवेंद्रजी सीएम आहेत, मी आता म्हणतो DCM आहे, आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन. कॉमन मॅन, सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, धर्मवीर आनंदीगे साहेबांनी शिकवलंय. नाता भाऊ, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून आम्ही कामातून बोलतोय. आणि एवढंच मी सांगतो, मगाशी मी म्हटलं आपल्याला की आम्ही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही. तुमचा मान सन्मान विरोधी पक्षाचा आहे. सभागृहात देखील आमचे अध्यक्ष ठेवतात, सगळे आमचे बाकी लोक ठेवतात. आमचे अध्यक्ष पण तुम्हालाही बोलायला देतात, इकडे पण न्याय दोन्हीकडे सगळं करतात. आमच्या निलमताई होत्या, त्याही ते करत होत्या, त्याही करतायत, ते जेव्हा असतील तिकडे असतात तेव्हा. त्यामुळे आमच्याकडून अन्याय होणार नाही, पण तुम्ही देखील अतिरेक करता कामा नये. अंबादास दानवे म्हणाले राज्यपालांच्या अभिभाषणात फक्त मोठमोठ्या घोषणा गेल्या, बऱ्या मोठमोठ्या घोषणा झाल्या. कधी?
मगाची काय झालं? ताणलं ते संभाजी महाराजांवरून. आता 2.5 वर्षामध्ये केलेली कामं डोळ्यासमोर आणा आणि पुढील 5 वर्षाचा अंदाज बांधा काय होऊ शकतं. का राज्याला पुढे न्यायचं ना आपल्याला. राज्य पुढे गेलं तर तुम्हाला देखील विरोधी पक्ष म्हणून, आमदार म्हणून जे लोक येतील ते बोलणार आहे काय महाराष्ट्राचा विकास झाला, मुंबईचा विकास झाला, याचं क्रेडिट तुम्हालाही मिळणार आहे. त्यामुळे कोणी काम चांगलं केलं त्याचं शाबासकी नको, पण त्याची बदनामी करू नका, एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून तुमच्या आणि त्या आधीच्या 2.5 वर्षाबद्दल, माझ्या 2.5 वर्षाच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी एवढ्या सह्या केल्या, कुठल्याही पक्षभिक्ष काय बघितला नाही. आणि मुख्यमंत्री सहायता निधी असेल, इतर विकास प्रकल्प असतील, जे काय असेल ते काम करण्याचा आपण प्रयत्न केला. त्या 2.5 वर्षाच्या पूर्वीच्या 2.5 वर्षाचा अनुभव देखील मलाही आहे, तुम्हालाही आहे, त्याच्यात मी काय जात नाही. आणि म्हणून यामध्ये फरक काय तो आपल्याला समजतो. आणि म्हणूनच चुकून एखादा चांगला शब्द कुणाच्या मनात, सगळ्यांच्या मनात चांगला असतं, बोलण्याचं असतं, पण इच्छा असून देखील बोलता येत नाही. काही गोष्टी आहेत, काही चर्चा होतात आणि मग सरकारला घेरा, सरकारला कोंडीत पकडा. अरे काय कोंडीत पकडा? सरकार काम करतंय, काम न करणाऱ्याला कोंडीत पकडू शकता ना, काम करणाऱ्याला कसं कोंडीत पकडणार? त्यामुळे हे काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमची अडचण होईल असं म्हणजे तुम्हाला अडचणीत आणण्याचं काम आमचं बिलकुल नाही. आणि तुम्ही देखील तशा प्रकारचं काम करू नका. बघा, तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विषय काढला होता. माझ्याकडे तक्ताही आहे पूर्ण रेट वाईज. मुख्यमंत्र्यांनी देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या दिवशी पहिल्या दिवशी सांगितलं. इतर राज्य आणि महाराष्ट्रात काय फरक आहे यापूर्वी, तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील ते स्पष्ट केलं. पुन्हा सांगतो, वाहनांसाठी अध्यक्ष महोदय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तिन्ही कंपन्यांबरोबर चर्चा करून हे दर कमी केलेत. इतर राज्याच्या तुलना केली तर हे दर त्यांच्यापेक्षा कमी आहे. इतर राज्यांमध्ये भाई दर हे 2020-21 या कालावधीत निश्चित केलेत. आपण राज्याचे दर हे आपण ऑक्टोबर 2024 मध्ये निश्चित केलेत. तसे आपले दर हे जीएसटी आणि फिटमेंट फिक्सिंग चार्जेस जे आहेत ते धरून आहेत. आणि आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर आपल्याकडच्या नंबर प्लेटचे दर कमी आहेत, कारण त्यांनी ओपन ठेवले. एकदा प्लेट द्यायची आणि कोणी फिटमेंट करायचं ते त्यांनी किती पैसे घ्यायचे. आपण तसं नाही केलं. आपल्या ग्राहकाला देखील लुबाडणूक होता कामा नये म्हणून आपण एकत्र केलंय. आणि तरी सुद्धा ते दर कमी आहेत. आणि कुठलीही दरामध्ये गडबड अंबादास नाही, तुम्ही तपासून घ्या. गडबड कशाला म्हणतात, काय कशाला म्हणतात गडबड अंबादास तुम्हाला माहित आहे. कोविड काळामध्ये ठाणे महापालिकेने बॉडी बॅग कितीमध्ये घेतली याची माहिती घ्या. आणि मुंबई महापालिकेने बॉडी बॅग कितीमध्ये घेतली याची माहिती घ्या. माझी माहिती आहे की बॉडी बॅग अनलोडिंग झाल्या होत्या आणि उतरल्या होत्या, परंतु दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी त्या बॉडी बॅग वापस गेल्या आणि दुसऱ्या बॉडी बॅग तिथं ठेवल्या. ही माझी माहिती आहे आणि ही माहिती खरी आहे. आणि म्हणून बॉडी बॅग मध्ये किती रुपयात घेतल्या त्याची तुलना तुम्ही करा, ती गडबड होऊ शकते. ही गडबड नाहीये. खिचडी 400 ग्रामची खिचडी 200 ग्राम देऊन, अरे 400 तर द्यायची होती, 400 ग्रॅमची खिचडी 200 ग्रॅम देऊन रुग्णांच्या नातेवाईकांच्या तोंडातला सभापती महोदय घास हिरावण्याचं काम कुणी केलं? याला गडबड म्हणतात, याला गडबड म्हणतात. आणि आणखी काय 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 केलंय ते मला माहित नाही. तुम्ही एवढंच सांगतो, तुम्ही भाषणामध्ये एवढे विषय मांडले आहेत की किती विषय मांडले तुम्ही. तुमचं काय शेवटचं विरोधी पक्षनेत्याचं भाषण आहे? सगळं बोलून घेतलं तुम्ही. अरे बाबा, तुमच्या मित्र पक्षाने तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लावला असला तरी सुद्धा आम्ही लोक आहोत तुमच्या प्रेमाचे. तुमचे नेते मागे उभे राहिले नाही तर सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याचा मान सन्मान करण्याची आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे. त्यामुळे टोलची मुदत संपलेली असताना नव्याने पथकर वसुली कंपन्यांना दिली असे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे साठी 30 एप्रिल 2030 पर्यंत पथकर वसुलीचे अधिकार हे ऑगस्ट 2004 मध्ये दिले आहेत अंबादासजी, 2004 मध्ये. मात्र मिसिंग लिंक प्रकल्पाचं बांधकाम आता नवीन आपण मिसिंग लिंक करतोय. तुम्ही माहिती घ्या, जगातला देशातला नाही, जगातला सर्वात रुंद टनेल आहे तो. आणि त्या टनेलमुळे घाटातली सगळी ट्रॅफिक बंद होणार, घाटातली सगळी ट्रॅफिक अवॉइड होईल. मुंबई पुणे अर्धा तास भाई जाणं येणं अंतर कमी होईल, पोल्युशन कमी होईल. आणि त्यामुळे 2017 मध्ये या महामार्गाचा जो काही खर्च आलाय त्यासाठी ती टोल सवलत कालावधी त्याचा निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याची माहिती घ्या तुम्ही, आणि लोकांच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. वांद्रे वरळी सागरी मार्गाच्या पथकर वसुली आणि देखभाल दुरुस्तीचे हक्क हे जून 2019 अन्वये 31 मार्च 2012 पर्यंत महामंडळाला दिलेले आहेत, 12 ते 19. काल कोणीतरी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत, माझ्याकडे सगळं डिटेल आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर नक्की मिळेल. या ठिकाणी मी एवढंच सांगतो, आज सकाळी देखील आपलं काहीतरी सभागृहामध्ये चाललं होतं मगाशी, आणि काल भाषणामध्ये कोणीतरी स्वतःची तुलना कोणाशी केली, छत्रपती संभाजी महाराजांशी. संभाजी महाराज कुठे, आपण कुठे, शिवाजी महाराज कुठे? आणि म्हणून यामध्ये मी एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज, मी त्या दिवशी देखील म्हणालो होतो, देश धर्म यावर जीवन म्हणजे बलिदान देणारा, देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. ऐसा शंभूराज है. अरे एवढा मोठा माणूस, महापराक्रमी, महायोद्धा, त्याची बराबरी आपण करू शकत नाही. मी त्याच्यावर जास्ती बोलत नाही, तुमची चर्चा झालेली आहे वाटतं, हा झालेली आहे. त्यामुळे काही लोक जे काही असं केलं असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आणि हा विषय, कारण शेवटी बघा तो हा खाली कोण, अबू आझमी औरंगजेब म्हणतो, औरंगजेब कुशल प्रशासक आहे, तुमच्या बाजूलाच आहे ना त्याचं कबर, काय कबर काय थडग, अरे थडग त्याचं थडग जे आहे त्याला दिल्लीत पोचता नाही आलं, महाराष्ट्रात त्याला जीव सोडावा लागला. आणि संभाजी महाराज बलिदान करून पण जिंकले, पण औरंगजेब जिंकून पण हरला. हा औरंग्याचा क्रूर कर्म, कौर्य. छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस हाल केला, जीभ छाटली, डोळ्यात गरम सळ्या घातल्या, नख कापली, अंगाची चामडी सोलली, मीठ टाकलं, काय काय केलं, हातोनात हाल केले. आणि अशा औरंगजेबाचे उदो करणं म्हणजे खऱ्या अर्थाने हा देशद्रोह आहे. आणि म्हणून देशद्रोहात मीच मागणी केली, देशद्रोहाला याला टाकून द्या आतमध्ये आणि त्याचं निलंबन करून टाका. आणि म्हणून त्याचं निलंबन झालं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, आपले राष्ट्रपुरुष असतील, यांचा कुठलाही अपमान केलेला कोणी महाराष्ट्र सहन करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच याला तुमची चर्चा झाली आहे म्हणून मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलत नाही. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी होते. आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी, हिंदू धर्मासाठी त्यांनी प्राणाचं बलिदान दिलं. आणि औरंगजेबनी काय केलं, अरे बापाला कैद केलाय, पोरांना मारून टाकला, 27 लोकांना खून केला, हत्या केली त्याने सत्तेसाठी. त्याची बरोबरी आपली होऊ शकते. आणि म्हणून त्या ठिकाणी यापुढे देखील आपण बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजे. सत्तेच्या खुर्चीसाठी कोणी काय काय सोडलं 2019ला माहित आहे. हिंदुत्व सोडलं, वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या तंबूमध्ये, छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही. आणि म्हणून हे नैतिक त्यांना अधिकारही नाही. काही जण येतात, टुरिस्ट म्हणून येतात, टुरिस्ट म्हणून जातात, सभागृहाबाहेर आरोप करतात आणि पायऱ्यावर उभे राहून निघून जातात. आणि म्हणून पर्यटन तुमच्याकडे आहे, पर्यटन यांच्याकडे आहे. आणि मग बाहेर पायऱ्यावर राहून बघायचं चॅनलचा बूम
आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम असले लोक काय काय करतात, कशाला पाहिजे हे सगळं. आणि म्हणून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू आहे. आणि म्हणून ही वळवळ बंद केली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अबू आझमी असो की आणखी कोणी असो, सोलापूरकर असो का कोरटकर असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. जे कोणी असतील त्या लोकांना चुकीला माफी नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, तोंड आहे म्हणून काही बोलायचं असं करता कामा नये. आणि म्हणून गेले काही दिवस बीड आणि जालन्यामधल्या बातम्यांनी महाराष्ट्राचं मन अस्वस्थ केलंय. तिथलं कौर्य बघून आपण सगळे अस्वस्थ झालो. तो बोराडे, काय बोराडेचं बघितलं ना व्हिडिओ, बोराडेचं व्हिडिओ बघितला मी स्वतः. एवढा गरम ते तिथं सगळ्या सळ्या घेत होता आणि त्याला चटके देत होता. किती मोठं हे निर्गुण, म्हणजे कौर्य आहे ते. ही विकृती येते कुठून? अशी विकृती वेळीच आपण ठेचली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो, मी स्वतः SP ला बोललो, CM साहेब स्वतः बोलले. मी तिथं माणूस आपला राजेंद्र जंजाळला मी पाठवला, ते घाटी हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट केला. त्याच्याशी देखील मी स्वतः बोललो. त्याला मी म्हणालो काळजी करू नको. सरकार एवढा घाबरलेला की त्याला बोलायला येत नव्हतं, रडत रडत बोलत होता. बोले सरकार तुझ्या पाठीशी उभा आहे, काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज नाही. तो सांगत होता अमानुषपणे मला मारलं, अमानुषपणे मला मारलं, यांना सोडू नका. आणि म्हणून फक्त 307 नाही तर अशा लोकांवर मोका देखील लावला जाणार. आणि अशा लोकांना जेर बंद केल्याशिवाय सरकार बसणार थांब. आणि अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे, यांना सोडता कामा नये. आणि त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की गेल्या बदलापूरची घटना घडली, त्यानंतर स्वारगेटची घटना घडली. हा जो काय अन्याय अत्याचार जो आपल्या बहिणींवर, लाडक्या बहिणींवर या महाराष्ट्रामध्ये जे कोणी नराधम करतायत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. बदलापूरची घटना आपल्याला माहित आहे. बदलापूरला जे काही कारवाई झाली ती आपण म्हणाल पाहिलेली आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या नराधमांना चुकीला माफी होणार नाही. उद्योगांच्या कराराच्या अंमलबजावणीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मी आपल्या समोर स्पष्ट करू इच्छितो, हे करार अंबादासजी कागदावरचे नाहीत. हे करार महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक जी झाली ती 2.5 वर्षात आणि आता या मागच्या 9 महिन्यामध्ये झाली आहे. केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड म्हणजे DPIIT ने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय 24-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली. आपला अहवाल नाहीये, त्यांचा. ही गेल्या 10 वर्षातली आकडेवारी बघितली तर कोणत्याही एका वर्षातल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा यंदाची गुंतवणूक सर्वात जास्त आहे. अरे मी गेलो होतो दावोसला 2 वेळा, तर 2 वेळा गेलो तर 7.5 लाख कोटीचे MOU केले. उदय सामंत कुठे आहेत? आणि त्याबरोबर यावेळेस मुख्यमंत्री आणि उदय सामंत गेले, 15 लाख कोटीचे MOU केले. आणि आम्ही केलेले MOUचे जवळपास 75 ते 80% एक्झिक्युशन झालं. जमिनी देण्याचं काम झालं, परवानगी देण्याचं काम झालंय. आणि म्हणून हे तपासून घ्या. आणि यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही एकूण 94 कंपन्यांबरोबर करार केलेत. 2023 मध्ये आम्ही 1,37,393 कोटीचे 19 करार केलेत. त्यापैकी 9 करारांची विविध टप्प्यावर अंमलबजावणी सुरू झाली. 2024 मध्ये आम्ही 3 लाख कोटींचे 24 करार केले. त्यापैकी 10 प्रकल्पांची उभारणी सुरू झाली. आणि आता जे 51 करार झालेत त्यामध्ये 19 प्रकल्पांची विविध टप्प्यावर उभारणी होती आहे. 2022-23 मध्ये काय झालं? करार झाले 80, MOUची अंमलबजावणी सुरू आहे. आणि म्हणून 2022-23 आणि 24 मध्ये झालेल्या करारांपैकी 80% MOUची अंमलबजावणी होती आहे. तपासून घ्या तुम्ही.
औद्योगिक गुंतवणुकीसाठी उत्पादन प्रत्यक्ष सुरू होण्यास 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो. 2-3 वर्षात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे थोडं थांबा, तुम्हाला सगळं कळेल आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल. सब्र का फल मिठा होता है. आणि म्हणून हे आम्ही जे केलंय ते लोकांसाठी केलंय, या बेरोजगार तरुणांसाठी केलेलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन कशी होणार, हे दिवा स्वप्न आहे असलंही आपण म्हणालात. पण आपल्याला मी सांगतो, 1 नाही $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये पोटेन्शियल आहे. हा अहवाल आमचा नाही, नीती आयोगाचा आहे. आपण प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन त्यांची इकॉनॉमीचा जो गोल आहे त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन हा महाराष्ट्राचा आपण पकडलाय. पण नीती आयोग इकडे आला, त्यांनी सगळी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही या सेक्टरमध्ये लक्ष द्या, तुमचं 1 ट्रिलियन नाही $1.5 ट्रिलियन तुम्हाला मुंबई MMR मध्ये आहे, बाकी तर राहिलं वेगळं. त्यामुळे आपल्याकडे पोटेन्शियल आहे आणि म्हणून या ठिकाणी MMR क्षेत्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी या मागच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले, फिनटेक हब करायचा आहे. हा महाराष्ट्र देशाचा ग्रोथ इंजिन आहे, कारण इथं पोटेन्शियल आहे, इथं स्किल मॅनपॉवर आहे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इथं कनेक्टिव्हिटी आहे. आज मुंबई नागपूर समृद्धी हायवे कोण कुत्र जात होतं पूर्वी, आता तुम्हाला माहित आहे. तिथे लॉजिस्टिक पार्क येत आहेत, इंडस्ट्री येत आहेत, मेगा टेक्सटाईल पार्क येतोय. हे सगळं येतंय कारण कनेक्टिव्हिटी मिळाली. आणि म्हणून एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी ही देण्याचं काम आपण करतोय. वाढवणमध्ये 76,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. सगळ्यात मोठा देशातला प्रकल्प आणि जगातला 5व्या नंबरचा प्रकल्प वाढवणमध्ये होतोय. पूर्ण गेम चेंजर होणार आहे. एवढा डीप ड्रॉप आहे तिथे की मोठे वेसल्स येणार, तिथे परदेशी गुंतवणूक येणार, लोक परदेशी आपल्याला चलन मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी एक्सपोर्ट होणार. आणि म्हणून या सगळ्या तिथं आपण नवीन 3रं एअरपोर्ट करतोय. हे एअरपोर्ट नवी मुंबई एअरपोर्ट आता मार्च एप्रिल मे मध्ये सुरू होईल आणि आपलं तिकडचं एअरपोर्ट देखील आपण 3रं एअरपोर्ट करतोय. आणि म्हणून या ठिकाणी जी डेव्हलपमेंट चाललेली आहे, ही डेव्हलपमेंट इतक्या वेगाने चाललेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून आम्ही काम करतोय. डबल इंजिनचा सरकारचा फायदा काय? फायदा हा आहे की मिळणाऱ्या परवानग्या, मिळणारी काय अर्थव्यवस्था, याचा फायदा आहे. तुम्हाला माहित आहे, आपण मराठवाडा वॉटर ग्रिड सुरू केला होता, जलयुक्त शिवार योजना चालू केली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अंबादास आपण मराठवाडा वॉटर ग्रिड बंद केला. आपण त्याला बंद केला, आपण जलयुक्त शिवार बंद केलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रिडला सुरुवात केली, जलयुक्त शिवार योजनेला सुरुवात. शेतकऱ्यांच्या योजना आहेत. या मराठवाडा वॉटर ग्रिडमुळे मराठवाड्यातला दुष्काळ जाणार आहे. दुष्काळवाडा हा नाव पुसायचं, मग त्याच्यामध्ये काय राजकारण करायला पाहिजे? त्याच्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी होतो, 4-5 प्रकल्पाला पण प्रशासकीय मान्यता दिली नाही. पण महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री मी झाल्यानंतर 146 प्रकल्पांना मान्यता दिली. 146 प्रकल्पांना, सिंचन प्रकल्पांना लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं आपण म्हणतो, तर शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलो. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं, ते आपण धरलं. NDRFच्या नियमाच्या बाहेर जाऊन आपण डबल देऊ लागलो. त्याचबरोबर जवळपास 16,000 कोटी आणि बाकी इतर योजनांमध्ये शेतकरी सन्मान योजना, 12,000 प्रधानमंत्री, 6,000 प्रधानमंत्री आणि 6,000 आपले, 12,000 रुपये आपण द्यायला लागलो. 45,000 कोटी रुपयाचं आपण योजना त्यांना दिल्या. त्यांच्या मागे आपण उभे राहिलो. आणि म्हणून शेतकरी हा अन्नदाता आहे, शेतकरी आपला मायबाप आहे. आणि म्हणून त्याला कधी वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार केलं नाही, करणार नाही. आणि म्हणून यामध्ये देखील जे दिलंय ते तर बोललं पाहिजे आपण. गोगलगायने केलेलं नुकसान कधी दिलं होतं अंबादास? आपण दिलं. विदर्भात धानाला बोनस कोणी वाढवला? महायुती सरकारने. हे तर वस्तुस्थिती आहे, याच्यात काय चुकीचं आहे? सततच्या पावसाचं सांगितलं मी, ते पकडत नव्हते, तेही पकडला पण. आणि म्हणून अशा ठिकाणी आपण
आज देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा 14% आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील तामिळनाडूचा वाटा फक्त 8% आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात राज्य क्रमांक पहिल्या नंबरवर आहे. विदेशी पर्यटकांची पसंती देखील आपल्या महाराष्ट्राला आहे आणि म्हणून पर्यटन मंत्री आपल्याला खूप स्कोप आहे काम करायला. महाराष्ट्राने लॉजिस्टिक धोरण आखलेलं आहे. या धोरणामुळे राज्यामध्ये प्रत्यक्ष 5 लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. यातून सुमारे 30,573 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हायब्रिड कार्स उत्पादनाचा आला ना प्रकल्प होतोय. 20,000 कोटीची गुंतवणूक अंबादास तिकडे होतीये. टोयोटा आणि किर्लोस्कर कंपनी तिथे येते, करार झाला आपला. विदर्भात सुरजागड सारख्या दुर्गम ठिकाणी 10,000 कोटींचा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील इंडस्ट्री आपण उभी करतोय. ग्रीन हायड्रोजन मध्ये मोठी गुंतवणूक आपण करतोय. मला आठवतं मी पालकमंत्री होतो, महाविकास आघाडीचं सरकार होतं. सुरजागडमध्ये मायनिंगला परवानगी देऊन जवळपास अनेक वर्ष झाली, पण मायनिंग चालू होत नव्हती. सगळे विरोधामध्ये होते, त्याला घाबरत होते. नक्षलवादी येतील, कंपनीच्या लोकांना मारतील, कामगारांना मारतील, तिथल्या पोलिसांना मारतील. अरे मी बोलो असं करून सरकार नक्षलवाद्यांना घाबरलं तर चालते का? मी बोलो तुम्ही करत नसाल तर हा पालकमंत्री स्वतः जाऊन सुरजागड चालू करेल. आणि मी जाऊन अंबादास सुरजागडचा प्रकल्प चालू केला. 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली. आता 10,000 लोक काम करतायत. आता पुन्हा 60,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट तिथं स्टील इंडस्ट्रीमध्ये होती आहे. लोकांची आता रांग लागली. परब साहेब माहिती घ्या तुम्ही, तिथे सुरजागडमध्ये आज फक्त नक्षलग्रस्त नक्षलवादी तर जे त्यांना घालवायचे वरती त्यांना घालवलेच, परंतु जे उरले ते पण घाबरून सरेंडर झाले. आणि लोकांच्या हाताला आम्ही काम दिलं. तिथं शाळा, आरोग्य, रस्ते दिले. लोकांचं पूर्ण माइंड डायव्हर्ट झालं. नक्षल मुक्त गडचिरोली होतोय. आणि इकडून आता जवळपास नक्षलचा बिमोड एवढा झालाय की सगळे मोठे नक्षलचे गँग ज्यांच्यावर लाखो करोडो रुपयांचं इनाम होतं हे सरेंडर झाले. ही अचिव्हमेंट आहे. आणि म्हणून यासाठी लागते इच्छाशक्ती, यासाठी लागतं धाडस. ते दाखवण्याचं काम देखील आपण केलंय. तसं मी धाडस तुम्हाला माहित आहे, धाडस केल्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर नाही तर आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीकडे आमचं लक्ष आहे. गडचिरोली सारख्या भागातल्या नागरिकांना महानगरातल्या प्रमाणे तो देखील जिल्हा मेनस्ट्रीम मध्ये आला पाहिजे. नुसतं नक्षलग्रस्त नक्षलांना मारून चालत नाही. त्यांना त्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला तिथला विकास केला पाहिजे. तो आम्ही केला, त्यांना सुविधा दिल्या. सभापती महोदय, राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणावर देखील काही जणांनी टीका केली. यापूर्वी वस्त्रोद्योग धोरणाला बळकट करण्याच्या फक्त बाता करत होते, परंतु खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाला चालना देतोय. त्यासाठी केंद्राच्या योजनांबरोबर राज्याच्या योजना आपण सांगड घालतोय. त्याची महाराष्ट्रात तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान सुरू करून ते राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाशी देखील जोडलं गेलेलं आहे. हा 100 दिवसाच्या आमच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये नॉलेज पार्टनर म्हणून महाराष्ट्र हे भारत टेक्स सारख्या जागतिक प्रदर्शनामध्ये सहभागी झालं. त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळाला. आज आम्ही टेक्सटाईलमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट, मार्केट अँड एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह यावर देखील भर दिलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून अनेक लाखो युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी 5,500 कोटींची तरतूद सुद्धा केली आहे. आता 6 महिन्याच्या नंतर आणखी 5 महिन्याची त्यांना मुदतवाढ देखील आपल्या सरकारने दिलेली आहे. आणि म्हणून जवळपास 14,000 उद्योगामधून 1,32,000 पेक्षा जास्त उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना स्टायपंड मिळतोय. त्याचबरोबर शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली. कुठल्या प्रदेशाची, राज्याची, या देशाची प्रगती ही रस्त्यामुळे होते. जिथं रस्ते तिथं प्रगती. अमेरिकेचं बघा, अमेरिकेची ओळख रस्त्यांमुळे आहे. आणि म्हणून या सगळ्या आपण समृद्धी महामार्ग सुरू केला तेव्हा देखील विरोध होता. काय होणार, कसं होणार, शेतकरी येणार. अरे सगळ्यांचे कन्सेंट घेऊन आम्ही दिले. त्यांनी म्हटले पैसे नाही मिळणार. मी म्हणालो पैसे देणार. कसे देणार? बोले 2.5 तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण, हा आरटीजीएस होणार.
आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात, त्या शेतकऱ्याच्या खात्यात RTGS पैसे झाले. त्यांनी आम्हाला फोन केला, पैसे मिळाले आणि त्यामुळे समृद्धी महामार्ग झाला. त्याला विरोध होता. आज समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलं आणि आज समृद्धी महामार्ग हा एक इकोसिस्टीम बनतोय. 18 नोड त्याच्यावर होत आहेत. लोकांना तिथं नोकऱ्या मिळतील, व्यवसाय मिळेल. त्या ठिकाणचं सगळं इकोसिस्टीम बदलती आहे आणि म्हणून यावर, त्या धर्तीवर शक्तीपीठ हा 12 प्रमुख जिल्ह्यामधून जातोय. हा रस्ता पुढे कोकण द्रुतगती मार्गाला जोडणार आहोत. 802 किलोमीटरचा हा मार्ग आहे. त्यासाठी 86,000 कोटीचा खर्च आहे. 9,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन संपादित करावी लागणार. पण ज्यांचा विरोध आहे, सरकारने कुठलाही प्रकल्प रेटून दाबून पुढे नेलेला नाही आणि म्हणून हा देखील जो शक्तीपीठ आहे, जिथं जिथं विरोध आहे त्यांना आम्ही समजवू. अगर त्यांना वाटलं की हा रस्ता इथून नको तर अलाइनमेंट आम्ही बदलून घेऊ, अलाइनमेंट चेंज करू. परंतु कुठल्याही शेतकऱ्याच्या मनाच्या विरुद्ध त्याच्यावर हा प्रकल्प आम्ही थोपणार नाही. त्याच्यावर आम्ही हा प्रकल्प जबरदस्तीने लादणार नाही. त्याच्या कन्सेंटनेच आम्ही हा रस्ता करू, कारण या रस्त्यामुळे त्या भागाचा विकास होणार आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, गोवा देखील आपण ॲक्सेस कंट्रोल करतोय. आज किती ॲक्सिडेंट होत आहेत. तो आता ऐतिहासिक रस्ता झालाय मुंबई गोवा. आता तो देखील नॅशनल हायवेचा तो देखील होतोय, कोस्टल हायवे होतोय आणि त्याचबरोबर ग्रीनफील्ड मुंबई सिंधुदुर्ग गोवा ॲक्सेस कंट्रोल रस्ता करतोय आपण. त्याचं DPRचं काम सुरू झालेलं आहे. कोकणाचा बॅकलॉग भरून निघेल, कोकणामध्ये फायदा होईल. कोकणामधलं पाणी वाहून जाणारं जे पाणी आहे, आपल्या रामदासबाई नेहमी त्याचा उल्लेख करायचे 67 TMCचा, त्या ठिकाणी देखील त्याच्यावर आमचं काम सुरू झालंय. कोकणातला बॅकलॉग भरून काढणं, छोटे छोटे बंधारे, मध्यम बंधारे, मोठे बंधारे आणि या रस्त्याची कनेक्टिव्हिटी, त्याचबरोबर तिकडे बंदर बांधण्याचं काम, पोर्ट बांधण्याचं काम देखील युद्ध पातळीवर आपण करतोय. आणि म्हणून महाराष्ट्राची ओळख चांगल्या रस्त्यांची राज्य व्हावे अशीच आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सिमेंटचे जवळपास 7,480 किलोमीटरचे रस्ते राज्यभरात बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मुंबईमधले आपल्याला माहित आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच आम्ही चेलला बोलवलं, हे रस्त्याच्या खड्ड्यातले प्रवास तू कधी बंद करणार. त्याने म्हणालं तर आपण करू शकतो. 2 फेजमध्ये 600 जवळपास 700 किलोमीटर 700 किलोमीटरचे रस्ते 2 फेजमध्ये आपण करतोय. त्याचं काम चालू झालेलं आहे आणि यासाठी रस्ते खड्ड्याचा प्रवास बंद होईल, अपघात बंद होतील, पावसाळ्यातल्या लोकांचा त्रास कमी होईल आणि मग रस्ते चांगले बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे. टोल टॅक्स, फास्टॅगद्वारे घेण्याचा निर्णय सुद्धा, जे नॅशनल हायवेची पॉलिसी आहे ती आपण अडॉप्ट करतोय. पब्लिक ट्रान्सपोर्टला अनेक अर्थाने आपण खूप महत्त्व दिलंय. आज मेट्रो सुरू, अनेक लोकांनी मेट्रोला मुंबईतल्या विरोध केला, कारशेडला विरोध केला, सगळ्याला विरोध केला, मेट्रो 3ला विरोध केला. आता मेट्रो 3चा पहिला फेज चालू झाला. लाखो लोक प्रवास करतायत. दुसरा फेज आता सुरू होईल. 15 ते 20 लाख लोक त्याच्यामध्ये रोज प्रवास करतील. कोणासाठी आम्ही करतोय? हे सर्वसामान्य जनतेसाठी करतोय, लोकांसाठी करतोय. तुमची वाहतूक कोंडी दूर होईल. पब्लिक जो रस्त्यावरती गाड्या, प्रायव्हेट गाड्या बंद होतील, त्यात लोक घरी ठेवतील, आरामशीर मेट्रोचा प्रवास करतील. हे सगळं काम आहे. कोस्टल हायवे झाला, अटल सेतू झाला, हे आपल्या समोर आहे. आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्टला महत्त्व दिल्यामुळे खाजगी ट्रान्सपोर्ट, खाजगी गाड्या, खाजगी वाहनं रस्त्यावर यायला कमी होईल, प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि अगदी शेवटच्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लोकांना मिळेल. आम्ही मुंबईमध्ये कुठलं ते आपण पॉट टॅक्सीचं हे करतोय. मुंबईमध्ये दाटीवाटीचं क्षेत्र आहे पॉट टॅक्सी, त्यामध्ये एंड टू एंड कनेक्टिव्हिटीसाठी त्याचा देखील आम्ही त्याला वर्क ऑर्डर दिली आहे. काम सुरू होईल. वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी अनेक प्रकल्प आपण करतोय. आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते 23 महापालिकांमध्ये PM ई-बस सेवा सुरू करणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक बसेस, ते देखील आपण करतोय. 20 महापालिकांसाठी 1290 बसेस मंजूर केल्या आहेत. त्यासाठी 134 कोटी 61 लाख रुपये खर्च करून बस डेपोचा विकास करतोय. तुमचं परिवहन सेवा देखील, तुमच्या बस डेपोचा आता तुम्ही जे PPP मॉडेलवर बस पोर्ट सारखं त्या ठिकाणी करण्याचं धोरण केलेलं आहे. कारण ST म्हटलं ही आपली लाईफलाईन आहे, गोरगरिबांची आहे, गावागावात जाणारी आहे, गाव तिथं ST, हे आपलं धोरण आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून या ठिकाणी अनेक सुविधांसाठी देखील, पायाभूत सुविधांसाठी आपण खर्च करतोय. गृहनिर्माण खातं आपण म्हणाल आता ते माझ्याकडे आहे.
मी मुख्यमंत्री असताना सुद्धा सर्वसामान्यांच्या सचिनजींनी मगाशी मुद्दा उपस्थित केला होता. गिरणी कामगारांना घरं मिळावीत म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकही घर कधी दिलं नाही. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस जवळपास 3-4 टप्प्यामध्ये आपण जवळपास 4 ते 4,500 हजार घरं दिली. परंतु या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, गृहनिर्माण विभागाचा मी आढावा घेतला. या गृहनिर्माण विभागाचा आढावा घेत असताना आपण त्याच्यात एक नवीन पॉलिसी आणतोय. परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, त्याचबरोबर महिलांसाठी घरं, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि गिरणी कामगारांसाठी घरं आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. कारण हा गिरणी कामगार हा मूळ मुंबईकर आहे, त्याच्या घामावर मुंबई उभी राहिली. आणि म्हणून गिरणी कामगारांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. तेवढंच नाही, पोलिसांसाठी घरं आणि हे जे डबेवाले जे आहेत गरीब, या डबेवाल्यांचा देखील अंतर्भाव आम्ही त्या पॉलिसीमध्ये करतो आहे. म्हणून हे गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं घर आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील त्याच्यामध्ये आपण अंतर्भाव केला, नवीन धोरणामध्ये करतो आहे. आणि म्हणून किमतीचं जे आहे, किंमत परवडली पाहिजे म्हणून तर आम्ही धोरणामध्ये काय म्हटलंय, परवडणारी घरं, परवडणारी घरं मिळाली पाहिजे, हा आमची भूमिका आहे. मुंबईत वापस येईल आणि म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट सुद्धा आम्ही त्याच्यावर जोर दिलाय. ठिकठिकाणी कामं सुरू झाली आहेत. मुंबईतल्या पुनर्वसन प्रकल्पांना मगाशी मी म्हटलं ते गती आम्ही देतोय. आणि म्हणून परवडणारी घरं सध्या सगळ्यांना मिळाली पाहिजे, हे आमचं धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून आतापर्यंत अंबादाची 1633 प्रोजेक्टमध्ये 8,45,743 घरांना मान्यता दिली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी 6,25,050 घरकुलं आपण बांधतोय. याशिवाय EWS मध्ये 4,42,748 घरं बांधतोय. त्यापैकी 3,86,002 घरं बांधून पूर्ण झालेली आहे. ग्रामीण भागाचा विचार झाल्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये 18,31,624 घरं बांधणं सुरू आहे. ज्यांना जागा नाही त्यांचाही विचार राज्य शासनाने या सर्व योजनांमध्ये केलेला आहे. 97,000 पेक्षा जास्त भूमिहीन लाभार्थ्यांना घरांसाठी आपण जागा दिली आहे. देशात अंबादास महाराष्ट्र पंतप्रधान आवास योजनेमध्ये नंबर 1 वर आहे. आणि म्हणून आम्ही स्थापन केलेल्या महामंडळाचा उल्लेख तुम्ही केला. गेल्या किती मंडळं केली त्याच्यात मी जात नाही, परंतु गेल्या 2.5 वर्षात 19 महामंडळ स्थापन केली. प्रत्येक उपकंपन्यांसाठी 50 कोटी भाग भांडवल ठेवलं. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या 9 उपकंपन्यांसाठी ROC शुल्क आणि स्टॅम्प ड्युटीसाठी 4,40,00,000 रुपये पुरवणी मागणीद्वारे दिला आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला 4 उपकंपन्यांना 4.25 कोटी निधी लागणार आहे त्याच्यासाठी. त्यामुळे ही तरतूद भागवण्यासाठी 1,000 कोटी इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी वित्त विभागाने मंजूर केलेली आहे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही जे केलं ते यापूर्वी कधीच केलं नाही. मगाशी मी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याच्या मागे आम्ही उभे राहिलो. त्याचबरोबर 3.5 या ठिकाणी मी पुन्हा त्याच्यावर जात नाही, कारण शेतकऱ्यांसाठी आम्ही भरपूर केलं आहे आणि ते आपल्या समोर आहे. आणि कापूस आणि सोयाबीनची खरेदी देखील या ठिकाणी होत नव्हती, ती व्यवस्थित सुरू केली आहे. आताची लेटेस्ट माहिती घ्या, 137 लाख मेट्रिक टन FAQ प्रतीचा चांगला कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस केंद्रावर खरेदी सुरू आहे. प्रत्येक खरेदी केंद्रावर किमान 50,000 क्विंटल कापसाची खरेदी होत असेल तर केंद्र सुरू करणे प्रशासकीय दृष्ट्या शक्य होतं, हे आपल्याला माहिती आहे. गेल्या 5 वर्षात करण्यात आलेल्या खरेदीकडे जर आपण पाहिलं तर 2021-22 मध्ये 0 खरेदी, 2022-23 मध्ये 0 खरेदी, 2023-24 मध्ये 12.5 लाख क्विंटल खरेदी, 2024-25 मध्ये आतापर्यंत 1,37,000 क्विंटल खरेदी झाली आहे. याची माहिती घ्या, तपासून घ्या. राज्यात CCI मार्फत 124 खरेदी केंद्र आपण सुरू केली आहे. सोयाबीन खरेदी देशात सर्वात अधिक आपल्या राज्यात होती आहे. आणि म्हणून या ठिकाणी एकत्रित कर्नाटक, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, गुजरात या सर्व राज्यांची खरेदी आपण पाहिली तर त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्राची खरेदी 2,44,335
मेट्रिक टन आहे. सोयाबीन खरेदीला 2 वेळा मुदतवाढ देणारे एकमेव राज्य आहे. आता सुद्धा शेतकरी नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आणखी मुदतवाढ देण्याची विनंती केंद्राला आम्ही केलेली आहे. गेल्या 5 वर्षापेक्षा या वर्षीची सोयाबीन खरेदी सर्वाधिक आहे आणि म्हणून 5,11,657 शेतकऱ्यांकडून 11,21,385 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आलेले आहे. 559 केंद्रावरून शेतकऱ्यांची नोंदणी आणि खरेदी सुरू आहे. आतापर्यंत 912 शेतकऱ्यांकडून 9,711 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आकडेवारी सकट मुद्दाम दिलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे हिंगोली आणि परिसरातील शेतकऱ्यांचे 300 कोटी रुपये वाचतील. हळदीवरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे. हा उद्योग देखील आम्ही बंद पडू देणार नाही. या उद्योगाला देखील चालना देण्याचं काम गेली 10 वर्ष देशाची विकास यात्रा जोमाने सुरू आहे. नव्या जगातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुसज्ज होतोय. आपला महाराष्ट्र सुसज्ज होतोय. गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट आणखी वाढत राहील. काम केलं तर त्या कामाबद्दल विश्वास जनता मतदानातून व्यक्त करते. याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. विधानसभेमध्ये गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राने गरुड भरारी घेतलेली आहे. ही तर सुरुवात आहे. बहुत लंबा है सफर, लेकिन हौसला हा बुलंद है. आणि म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हालाही घेऊन आम्ही पुढे जाऊ. काळजी करू नका. राजकारणाच्या काट्याकुट्यामधून वाट काढत आम्ही पुढे जातोय. या विकास यात्रेत सगळ्यांनी सामील व्हावं. सचिनजी, आपले गिरणी कामगारांना घरं दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. तुम्ही नंतर बोला ना. आम्ही त्यांना असाच आमचा प्रयत्न आहे की जे मुंबई MMR मध्येच आम्ही त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतोय. पण सचिनजी, काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे कोणी माझ्याकडे काही लोकांनी मागणी केली, जे कोल्हापूरमध्ये आहेत, साताऱ्यात आहेत, पुण्यामध्ये आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे त्या जिल्ह्यामध्ये, तर तेही आम्ही करतोय. त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही करतोय. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी राजकारण आपल्या त्यांना सोयीचं होईल असं आपण करू भाई. आज तर सगळं बंद आहे, परंतु त्यांना बंद आहे ना, सोयीचं होईल असंच करू. कारण गिरणी कामगारांच्या बद्दल आपल्याला मोठी आस्था आहे. आणि म्हणून आता डिक्लेअर झालाय का, या वर्षीच्या आर्थिक पहिल्या 9 महिन्यात, ते बोललो मी मगाशी, 1,39,434 परकीय गुंतवणूक झाली. पुन्हा या वर्षी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योगमंत्र्यांनी दिले ते. आणि म्हणून आपलं राजकारणाच्या जागेवर ठेवू. आपण विकासकारण करू. रडगाणं गात गाण्यापेक्षा विकास गाणं गाऊ. आणि या ठिकाणी आपण एकत्र येऊन काम करू असंच आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचंच लक्ष एकच आहे, विकास आणि विकास. आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. इथं सामान्य माणसाचं आयुष्य सुधारलं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्यांचे आयुष्य सोन्याचे दिवस आणण्याचं काम मात्र आम्ही करतोय. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचं काम मात्र आपल्याला करायचं आहे. हे प्रयत्न आम्ही गेल्या 2.5 वर्षापासून करतोय. आणि म्हणून या ठिकाणी लाडका शेतकरी असेल, लाडक्या बहिणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, त्यांना आनंद झाला पाहिजे, त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. राजकारण, आरोप प्रत्यारोप यातून केवळ
काय होणार आहे? पोकळ ब्रेकिंग न्यूज. पण किती ब्रेकिंग न्यूज आल्या तरी महायुतीत काय ब्रेक होणार नाही. त्यामुळे आपण आपलं काम करूया, पुढे जाऊया, राज्याचं भलं होईल असं करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण मिळून या ठिकाणी सौर पंप आपण ते सोलरवर जे कन्वर्ट करतोय त्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणावर आपण काम सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी जागा मिळत आहेत, काही ठिकाणी जागा उपलब्ध होती आहे. सरकारी जागा, खाजगी जागा 50,000 रुपये अंबादास एकरी आपण त्यांना भाडं देतोय वर्षाला. पंप ते आपण कन्वर्ट करतोय त्यांचे पंप जे आहेत ना सोलरवर, तो देखील आपल्या आणि दिवसा लाईट देण्याची आपली योजना आहे. 22,000 हेक्टर जमीन आपण त्याचा अधिग्रहित केले ना भाड्याने, बँक तयार केली आहे. ते वाढवण्याची आवश्यकता आहे. आपण 7.5 HP पर्यंत आपण मोफत केलेलं आहे आणि हे जे टार्गेट आहे हे वाढवण्याची आवश्यकता आहे. ते देखील आपण वाढवू. आणि शेवटी आपण जो निर्णय घेतला 7.5 HP मोटर पंपाला मोफत देण्याचा, याचं कारण एवढंच की आपल्याला हे सगळे जे काही पंप आहेत हे आपल्याला सोलरवर कन्वर्ट केले तर रात्रीची वीज ती दिवसा देऊ शकतो आपण. ही भूमिका आपल्या सरकारची आहे. त्यामुळे आपण ज्या सूचना असतील त्या आपण करा बिलकुल आणि त्यामध्ये आपण पुढे जाऊ. आणि म्हणून या सरकारच्या कामांची महामहिम राज्यपाल महोदयांनी दखल घेतली, नोंद घेतली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरता जमलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. सभागृहाचं कामकाज 3 वाजता पुन्हा चालू होईल.